तर मित्रांनो पाहू शकता आपली संपूर्ण टीम जी आहे ती इथे जंगलामध्ये पोहोचलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनवांची जे वेल आहेत ते पाहण्याचं काम चालू आहे। इकडे दिलीप दादा आहे, तो तिकडं अनवांची वेल पाहतो। जे यांचे बाबा आहेत त्यांनी पण एक वेल पाहिलेलं आहे आणि खूप मोठमोठाले वेल आहे तिथे। तर आता आपण लगेचच आणीव खोदण्यासाठी काम चालू करणार आहोत। मित्रांनो पाहू शकता गेल्या वर्षी या जागेवरून जो खड्डा दिसतोय इथून एक आणीव काढलं गेलं होतं आणि दुसरा खड्डा जो काय इथून एक आणीव काढलं होतं आणि आत्ताच परत एकदा त्याच खड्ड्यामधून आत्ताच वेल हा तोडला गेलेला आहे। तर हा वरती पाहू शकता, वरती जो काही पाला वाळलेला आहे मित्रांनो तो आहे आणवाचा वेल आणि तो आणवाचा वेल खाली इथपासून आणि या जागेवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे 2-4 आणवाचे वेल मिळाले। तिथे समोर जो पाला वाळला आहे त्याचा जो मेन ताणा आहे तो तिथे समोर आहे। आता जिथं काम चालू करायचं आहे खोदायचं तर त्या साईडला आहे आणि अजून एक आणवाचा वेल आहे तो म्हणजे इकडे जो पाला वाळला आहे मित्रांनो ते वरती पाहू शकता। त्या आणवाचा जो वेल आहे तो आहे इथे, म्हणजे असे एकाच जागी आपल्याला जवळजवळ 4 ते 5 आणवाचे जे वेल आहेत ते मिळालेले आहेत आणि त्याचं जे ते आणीव खोदायचं काम आता आपण करत आहोत। मित्रांनो आणव खणत असताना ना म्हणजे जो मेन वेल असतो, आता मेन वेल इथे मेन वेल आहे मित्रांनो, तर जो चर खदला जातो तो खालीपासून खदला जातो जेणेकरून आपल्याला माती मागे ओढण्यासाठी मदत होते। आणि इथे आता वेलापर्यंत आपण आलेलो आहे आणि दिलीप दादा इथे आता पाहत आहेत की आणव लागलेलं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी ते थोडंसं जागा करून घेतात आणि त्या साईडला पण आपलं एक काम चालू आहे आणव खोदण्याचं। इकडे पण एक वेल आहे आणि इकडे केदारी बाबा आणि आपले होना मामा यांची टीम आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आज आपण जंगलात आलो आहे आणव खोदण्यासाठी आणि जवळजवळ दोन्ही पण वेल आहेत। इथे पाहू शकता दिलीप दादा आणि या साईडला होना मामा आणि केदारी बाबा। तर मित्रांनो पाहू शकता मगापासून आपण हा खड्डा खोदत होतो आणीव खोदण्यासाठी आणि फायनली आपल्याला या खड्ड्यामधून एवढं मोठं आणीव मिळालेलं आहे आणि बाकी जे आणीव आहे ते इथे ही जी फांदी असल्यामुळे ना जी मुळी असल्यामुळे हा पूर्ण आणीव मुळीच्या खाली गेल्यामुळे आम्ही ते बंद केलं कारण थोडंसं अडचण होत होती खोदण्यासाठी। तर चला तर मग आता आपण जाऊया आपला जो दुसरा ठिकाण आहे आणवाचं, यांचं मामा इकडे आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो इकडे पण वरतीच आपल्याला आणीव लागलेला आहे आणि यांचं मामा ते काढण्याचं काम करत आहेत। हा पूर्ण एकच वेल आहे ना? भरपूर मोठा असणार भरपूर नाही त्या जर ह्या असा आपला माशाळा असा ना माशाळ मग नाही वाळा असं। कोणता वाळा असतोय? हा वाळा असतो का? अरे म्हणजे जुना डायरेक्ट पूर्ण सडून जातो म्हणजे जास्त दिवस झाले त्याचं आयुष्य संपत असं म्हणजे। तरी एका जागेवरून किती किलो पर्यंत आपल्याला भेटत असेल तरी 2.5-3 किलो 2.5-3 किलो। तर मित्रांनो पाहू शकता म्हणजे जे आणीव असतं त्याचं वेल कोणत्या जागेवर त्याच्यावर डिपेंड असतं आणि एका आणवाच्या वेलापासून जर जमीन जर चांगली असेल ना मित्रांनो तर आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 किलोपर्यंत जो आणीव आहे तो आपल्याला एका वेलापासून मिळत असतो। मित्रांनो जमीन जर थोडीशी अशी मुरबट असेल किंवा जर दरब्याची जमीन असेल म्हणजे ही आता दरब्याचीच जमीन आहे पूर्ण, तरी पण आपण पाहू शकतो हा पूर्ण आणीव आहे तर असा दूरवर पसरलेला आहे म्हणजे तरी पण आपल्याला 2.5 ते 3 किलोचा जो आणीव आहे दरब्याच्या जमिनीमधून मिळतो आणि जर जमीन जर चांगली असेल तर त्याच्यापेक्षाही मोठी त्याची साईज होते। तर पाहू शकता आता आपले बाबा काढतात आणीव। आणवाची साईज पाहू शकता मित्रांनो म्हणजे दरब्याची जमीन आहे तरी पण पूर्ण दरब्यामध्ये गेलेलं आहे इथपासून, तर हा पूर्ण आणीवच आहे। चला तर मग आता आपण काढायला घेऊयात। अजून थोडी माती काढायची का त्याच्यावरची? म्हणजे
तर मित्रांनो, आणीव खणत असताना आपल्याला एक वेल भेटलेला आहे. आमच्या इकडे त्याला गवती कावळीचा वेल बोलतात आणि बरेचसे लोक याला अनंत वेल देखील बोलतात. तर हा जो अनंत वेल आहे म्हणजे आजीबाईच्या बटव्यातला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही गवती कावळी बोलतो त्याला. त्याचा चहा केला जातो. म्हणजे जे काय आपल्या घरामधील किंवा वाडी वस्तीमधील जे काही लहान मुलं असतात त्यांना लहानपणी ताप वगैरे किंवा इतर काही गोष्टी म्हणजे कुठलाही माणूस लहान असो किंवा मोठा असो तर त्याला जर ताप वगैरे काही जाणवत असेल तर पूर्वी म्हणजे आत्ता पण आपल्याला जवळ सोय नसेल दवाखान्याची जर जवळ सोय नसेल तर काय करायचे तर याचा ही पूर्ण धुवून ही जी वेल आहे ती पूर्ण धुवून त्याचा काढा करायचे आणि तो त्या व्यक्तीला प्यायला द्यायचे. त्याच्यापासून जो त्याचा जो ताप होतो तो थोडा वेळ का लागे ना पण तो पूर्ण बंद व्हायचा आणि थांबायचा. तर मित्रांनो पाहू शकता जवळजवळ बाबा किती किलोचं असू शकते अंदाजे? हे तरी 1 किलो का 1 किलोच्या पुढं असेल थोडंसं ना. तर मित्रांनो पाहू शकता ह्या जागेमधून आपण 1 किलो वजनाचा जे आणीव आहे ते आपण काढलेलं आहे आणि एक छोटासा पार्ट आपण इथे आतमध्ये ठेवून दिलेला आहे. कारण की जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी जो वेल आहे तो शोधण्याची सुद्धा गरज नाही. कारण की आपण इथे येऊन आणीव काढू शकतो. वेल आपल्याला ॲटोमॅटिक पुढच्या वर्षी इथे दिसेल आपल्याला. आणि आणीव काढत असताना ही काळजी घ्या की थोडासा पार्ट आतमध्ये ठेवा जेणेकरून आपल्याला दरवर्षी आणीव खायला मिळेल. कारण की आपल्या वाडवडिलापासून आपण ह्या गोष्टी हे करत आलेलो आहे आणि महाशिवरात्रीला मिळत आहे. इतर वेळी भेटत नसत आणीव. महाशिवरात्रीच्या वेळेसच आपण मोठ्या प्रमाणावर आणीव काढायला घेतो. कारण का आता आपण पाहतो आपल्या गावामधूनच 4-5 ग्रुप आहेत ते आणीव काढण्यासाठी दररोज जातात. महाशिवरात्रीच्या अगोदर आठवडाभरच ही आणवांची लगबग चालू असते. तर मित्रांनो एक आणीव आपलं काढून झालेलं आहे आणि आपली एक जी मेन टीम आहे ती पुढे गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त साहित्य वागवण्याचं काम करतोय आज आणि आणव घेण्याचं काम करतोय. कारण का आतापर्यंत आम्ही फक्त आणव खात आलेलो आहे. त्याचा वेलसुद्धा आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता. पण आज जे आपले मोठी माणसं आहेत त्यांच्या मदतीनं आज आपल्याला हे आणीव आणि त्यांचा वेल हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आजपर्यंत फक्त आईचा आणीव खाण्याचं काम करत होतो पण आज त्यामागं ते आणीव फायनली आमचं जे आणीव आहे मित्रांनो ते तुटलेलं आहे. काय हरकत नाही, ते तोडायचंच होतं. पण तर पाहू शकता आमची मोठी टीम आणव खाण्याचं काम करते आणि जी छोटी टीम आहे ती मात्र इथं व्यस्त आहे फक्त आणि फक्त गवती चहा म्हणजे जी मित्र अनंत वेल आहे मित्रांनो ते खोदण्याचं काम. कारण की कैलास एवढा खुश झाला तिचा वास घेऊन. तर खूप छान. आणि कैलास आपल्याला जायचं बरं का नेक्स्ट ते चालू आहे तिकडं आणव खाण्याचं काम पण. अरे बापरे खूप मोठी आहे बरं का. तुटली मध्येच तुटली बघतो. तर मित्रांनो ही आहे अनंत वेल म्हणजे आमच्या इकडे तिला गवती चहा या नावाने देखील ओळखलं जातं. तर खूप औषधी गुणधर्म आहेत या अनंत वेलाचे देखील. गवती चहाची मुळी शोधसपर्यंत मित्रांनो आमची जे मोठे माणसं आहेत त्यांनी म्हणजे आमचे बाबा आहेत त्यांनी दुसरी जे आणवाचा जो दुसरा वेल आहे तो पण पाहिला होता. तर ते पाहण्यासाठी ते आमच्या अगोदर आलेले आहेत. तर चला तर पाहूयात आपण ती जागा कशी आहे आणि या दुसऱ्या वेलापासून आपल्याला किती आणव मिळतात. तर मित्रांनो अजून एक आपण वेल पाहिलेला आहे. तर हा आहे वेल आणि बाबांनी मगाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ह्या वेलाची उंची कितीपर्यंत वाढू शकते तर हे आपल्या समोर आहे पाहू शकतो. हा पूर्ण हे सादेडाचं झाड आहे आणि सादेडाच्या झाडावर हा वेल गेलेला आहे आणि हे आता आपण खोदायला घेणार आहोत. आयन ना आईन. तर मित्रांनो सादेडाचं आईन हे दुसरं नाव आहे. चला तर मग घेऊया आपण हे पण आणीव खोदण्यासाठी.
याच्या अगोदर पण इथून कोणीतरी काढलेले असं वाटतं ना. हा वेल आहे का? इकडे खाली पण एक वेल आहे मित्रांनो. आपण पाहिलं की मगाच्या व्हिडिओ मी मध्ये सांगितलं, मगाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सांगितलं होतं की आणीव खोदत असताना त्याच्यामध्ये एक छोटासा तुकडा ठेवत जा. तरी हे पहा मित्रांनो, इथे ना आणीव काढलेले अगोदरच. हा खड्डा जो आपल्याला दिसतोय त्याच्यामधून आणीव काढलेले. तर आता इथून आपल्याला एक नवीन छोटासा वेल दिसतोय. हा पाहू शकता, हा एक छोटासा वेल आहे. तर हा वेल म्हणजे तो खोदत असताना जो छोटासा तुकडा होता ना त्याच्यापासूनच हा एक वेल तयार झालेला आहे. तर मित्रांनो म्हणजे आपण आपल्या गरजेप्रमाणे थोडंसं हे करत जाऊ. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, याचा अर्थ असं नाही की आपण निसर्गाकडून सगळं ओरबडून घेतलं पाहिजे. तर थोडंसं ठेवा की येणाऱ्या पिढीला पण त्या गोष्टीचं महत्त्व कळलं पाहिजे. आणि ही आपली शेवटची पिढी आहे की जिने आत्तापर्यंत निसर्ग जपलेला आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपण हे घेतोय आणीव काढायला. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडलास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का आपला जो चॅनल आहे सह्याद्रीचा राखणदार हा नवीनच चॅनल आहे. तर तुमची सपोर्टची गरज खूप आहे. चला तर पाहूया मित्रांनो. हा मेन ताण आहे. हे इथून त्याचा ताणा इथपर्यंत आला आणि इथून खाली आणीव लागायला हे झाली. हे थोडंसं दरम्यामध्ये असल्यामुळे याला वाढायला जागा भेटली नाही व्यवस्थित. आणि पोचला पण नाही. हां मातीची जागा असती तर तो व्यवस्थित पोचला असता. बरोबर आहे ना. आता आपण जवळजवळ कंबरभर खोदलं होतं नाही का. तर मित्रांनो पाहू शकता हे एकंदरीत संपूर्ण आपण हे जो आणीव खोदतं ना, आता बाबा इथं बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता. जवळजवळ गुडघ्याच्या वरतीपर्यंत आपण खोदलं आहे. आणि हा आणवाचा इथे ताण आहे. इथपासून आल्यानंतर बाबाने आता दाखवलं तर खालपासून आता इथपासूनच स्टार्ट झाला होता आणीव. याचा काही पार्ट आपण इथं ठेवलेलं आहे, मुद्दामून ठेवलेलं आहे, कारण का पुढच्या वेळेस पुन्हा एकदा तिथून वेल तयार होण्यासाठी. तर मित्रांनो इथून ह्या आणवामधून पण आपल्याला छोटासा आणीव मिळालेलं आहे. तर म्हणजे जास्त नाही मिळालं पण एवढं असं आणीव आपल्याला मिळालं आहे. तर आता आपण आणीव खोदायचं स्टॉप करतोय. झाला चला. तर मित्रांनो आज आपण सकाळपासून आपल्या सह्याद्रीमध्ये आणू खणण्याचं काम करत होतो. आणि या अनेक लहान मोठ्या वेलांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आणू आपण खणण्याचं काम केलं. आणि शेवटी आत्ता दुपार झाली आणू खणता खणता. तर मग आता सगळेजण आता घरच्या मार्गाने निघालेत. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो एकदा नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आपला चॅनल नवीन आहे तर प्लीज एकदा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.